नमस्कार, मी प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आजचा पॉडकास्ट हा थोडासा वेगळा आहे. आपल्या बरोबर चर्चेसाठी आपण बबनराव रानगे, मल्हार सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, राजर्षी शाहू महाराज सलोखा मंचचे जिल्हा सहनिमंत्रक आहेत. याच्या आधी ते करवी पंचायत समिती सदस्य होते. विविध सामाजिक संघटना, सामाजिक समस्या, विविध जाती धर्म या सगळ्यांच्या मध्ये सलोखा राखण्यासाठी एक चळवळीचं काम करणारा नेता म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची फार मोठी ओळख अशी ठसठशीत आहे. यांच्याबरोबर आपण आजचे हे महत्वाची चर्चा आपण करतोय. आपण आवर्जून ऐकावी अशी विनंती. नमस्कार साहेब. नमस्कार. प्रामुख्यानं चळवळीचा नेता म्हणून तुमच्याकडे सगळेजण बघतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानं चालणारा माणूस म्हणून तुमच्याकडे बघतात. मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो की 1902 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं. या आरक्षणामध्ये जे 50% आरक्षण दिलं त्याच्या सगळ्या बहुजन समाजात म्हणजे शेडजी, भटजी, लाटजी सोडून बाकीच्या सगळ्यांना त्याने आरक्षण दिलं होतं. पण आता मात्र मराठा समाज आणि धनगर समाज आरक्षणाच्या लढाईत थोडंसं माघारी पडतोय असं वाटतंय. काय सांगा? खरं म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं सर्व समाजानं आभार मानले पाहिजेत. कारण आरक्षणाचा विषयच कधी नव्हता. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी की पहिल्यांदा आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण देण्याचं काम केलं आणि त्यामध्ये मगाशी आपण म्हणला तसं शेडजी, भटजी आणि लाटजी सोडून इतर सर्व समाजांना आपण आरक्षण देण्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला, धनगर समाजाला सगळ्यांनाच आरक्षण होतं. आणि पुढे गेल्यानंतर मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शाहू महाराजांच्या संस्थानाचा अभ्यास केल्यानंतर घटनेमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं बिल आणून की ते आरक्षण देण्याचं काम बाबासाहेबांनी सुद्धा केलं आणि त्या माध्यमातून धनगर समाज असेल, इतर समाज सगळ्यांनाच सुखी ठेवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. एवढं करून थांबले नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी धनगर समाज आणि मराठा समाज हा वेगळा आहे असं कधी मानलंच नाही. कारण ते ज्यावेळी शिकारीला जात असायचे त्यावेळी ते आपल्या गाडीतून उतरल्यानंतर ते घोंगड्यावरती बसायचे आणि ते बोलत असताना त्या लोकांना म्हणायचं की घोंगड्यावर बसण्यापेक्षा बाजल्यावर बसा. लोक म्हणलं तर म्हणायचे की घोंगडं हे महावस्त्र आहे असं शाहू महाराज बोलायचे आणि आपल्याकडून आणलेलं राजवाड्यातलं जेवण आहे ते धनगर मानवांना द्यायचे आणि त्यांच्या जवळची नाचण्याची भाकरी आणि डांगर स्वतः खायचे. अशा राजा आता होणे नाही. आता काही लोक हातात खरडा घेऊन, हातात भाकरी घेऊन जेवण्याचं नाटक करतात, परंतु तशा पद्धतीची आत्ताच्या राज्यकर्त्यांना शाहू महाराजांच्या एवढी पोच नाही असं म्हणलं तर ते वावगं होणार नाही. आणि त्यामुळे शाहू महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या बहिणीचा विवाह धनगर कुटुंबामध्ये होळकर राजघराण्याचे यशवंतराव होळकरांच्या बरोबर लावून देण्याचं काम केलं. म्हणजे असा हा आबाळा एवढ्या काळजाचा राजा म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि अशा पद्धतीनं धनगर समाज आणि मराठा समाज हे एकच आहेत असा मानणारा राजा होता आणि त्यांनी त्या काळामध्ये 100 लग्न करण्याचं नियोजन केलं होतं. पण त्या काळामध्ये शाहू महाराज राहिले नाही. पण त्यांच्या नंतर सुद्धा अशा पद्धतीची 25 लग्न की धनगर आणि मराठा समाजाची झाली आणि सोयरीक टिकवण्याचं काम झालं. परंतु आज आपण बघतोय की जात्यांत संपायला पाहिजे म्हणून आपण बघतोय, परंतु अलीकडच्या काळामध्ये जातीची वीण घट्ट होताना दिसत आहे आणि प्रत्येकाला आज पहिल्यांदा समोर माणूस बघितल्यानंतर त्याला विचारलं जाते तुझी जात कुठली. हे खरं म्हणजे पुसायला पाहिजे आणि निश्चितपणानं मानव ही जात आहे हे संबोधून भविष्यामध्ये आपण शाहू महाराजांनी जसा संदेश दिलेला आहे तो संदेशाचं निश्चितपणानं आपण कृतीमध्ये आणायला पाहिजे. आरक्षणाचा विषय जो आहे त्या आरक्षणाच्या विषयासंदर्भात म्हणजे धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, नेमकं तुमची भूमिका काय सांगू शकता? धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका जरा वेगळी आहे, मराठा आरक्षणाची भूमिका थोडी वेगळी आहे. कारण आमचा बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे, परंतु इथल्या राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे त्या एसटीच्या आरक्षणाचा लाभ आतापर्यंत आम्हाला मिळाला नाही आणि त्यासाठी मग आम्हाला मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं आणि आम्ही ज्यावेळी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभा केलं त्यावेळी सांगलीला राजीव गांधी पंतप्रधान असताना आणलेले मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला
एनटीचं आरक्षण दिलं आणि निश्चितपणानं मला आपल्या या न्यूजच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायला आनंद होईल की आम्ही सगळेजण आज मराठा समाज ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणताना सुद्धा त्यांना कसं फसवलं जातंय, त्यांना कसं त्या आरक्षणापासून वंचित ठेवलं जातंय हे आपण प्रत्यक्षात बघतो आहोत. पण तो आमची अशा पद्धतीची मागणी आहे की एका समाजाला एक आरक्षण मागताना सुद्धा मिळत नाही, मग धनगर समाजाला 3 आरक्षण का देत आहे? आमच्यासारखा प्रामाणिक समाज दुसरा कुठला असू शकत नाही. कारण आमचं म्हणणं आहे आमचं ओबीसीचं आरक्षण बंद करा, एनटीचं आरक्षण बंद करा आणि जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे ते एसटीचं आरक्षण आम्हाला मिळावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. अनेक वेळा हे लढा उभा केला, परंतु हा लढा उभा करत असताना राज्यकर्त्यांनी सोयीस्कररित्या प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासनं देण्याचा प्रयत्न केला. व तो कोणत्याही पक्षाचा असेल, आत्ताचे सत्तारूढमध्ये महायुती असेल किंवा याच्या अगोदरची महाविकास आघाडी असेल, प्रत्येकानं धनगर समाजाला मराठा समाजासारखं फसवण्याचंच काम आतापर्यंत केलेलं आपल्याला दिसत आहे. या आरक्षणाच्या बाबतीत जसं एसटी प्रवर्गातल्या म्हणजे आदिवासी समाजाला ज्या योजना आम्ही मंजूर केल्या त्याच योजना आपण धनगर बांधवांना देखील मंजूर करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं, काय सांगा? खरं म्हणजे अनेक वेळा आम्ही मोर्चे आंदोलन करत असताना महामेळावे सुद्धा घेतले आणि त्यामध्ये सर्वच नेते मंडळींना अनेक वेळा आम्ही बोलवण्याचं काम केलं. जाणतेराजे म्हणून आपण शरद पवारांना म्हणतो, त्यांना बोलवलं, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं आश्वासन दिलं. विलासराव देशमुख होते, त्यांना बोलवलं, त्यांनी पण अशाच पद्धतीचं आश्वासन दिलं. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे होते, त्यावेळी पण त्यांनी आम्हाला तुमचा प्रश्न कोणत्याही प्रश्नी सोडवला जाईल अशा पद्धतीचं अभिवचन देण्यात आलं होतं. मध्यंतरी आपण बारामतीला मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं राहिलं आणि त्या ठिकाणी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन म्हणले होते की आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा प्रश्न सोडवतो. परंतु आता कॅबिनेट किती झाल्या हे मोजलं तर गणितात सुद्धा बसणार नाही, एवढ्या कॅबिनेट झाल्या, परंतु या समाजाला त्या आरक्षणाचा लाभ देण्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पारदर्शकता दिसत नाही. म्हणून करता पुन्हा आंदोलन उभं राहिलं आणि आंदोलन उभं राहिल्यानंतर मात्र या सरकारनं आम्हाला सांगितलं की आता आरक्षण देणं जरी अडचणीचं असलं तरी पण जसं आदिवासीला तसं धनगरांना अशा पद्धतीचं देतो. ज्या 22 योजना आदिवासीसाठी आहेत त्या 22च्या 22 योजना आम्ही धनगर समाजाला लागू करतो. त्यामध्ये वसतिगृहाचा प्रश्न असेल, त्यामध्ये शैक्षणिक सवलतीचा प्रश्न असेल, त्यामध्ये स्वरोजगार निर्मितीचं त्यामध्ये नियोजन होतं, भांडवल पुरवठा करण्याचा असेल आणि महत्वाचा विषय म्हणजे शेळी मेंढी महामंडळ जे आमचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं शेळी मेंढी महामंडळ आहे त्याला 10,000 कोटी रुपये देतो अशा पद्धतीचं आश्वासन या निमित्तानं दिलं होतं. परंतु गेल्या 15 वर्षामध्ये 10 रुपये सुद्धा या कोणत्याही शासनानं दिलं नाही आणि निश्चितपणानं अशा पद्धतीची महामंडळ निर्माण करायची आणि त्या समाजाला फसवायचं आणि निवडणुकी गेल्यानंतर मात्र मग विसरून जायचं अशा पद्धतीची भूमिका सर्वच राज्यकर्त्यांनी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक विकास महामंडळ जसं प्रत्येक समाजाला, सारथी म्हणजे मराठा समाजाला आहे, बार्टी म्हणजे सगळ्यात आधी काढलं ते मागासवर्गीय किंवा दलित बांधवांच्यासाठी काढलं, तर अशा पद्धतीची तुम्ही एक मध्यंतरी मागणी काढली होती, काय सांगाल? खरं म्हणजे पहिल्यांदा बार्टी झाली, बार्टी नंतर सारथी झाली, सारथी नंतर महाज्योती झाली आणि महाज्योती नंतर आता आरटी आली. परंतु आमची अशा पद्धतीची मागणी होती की ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी फक्त एक छोटंसं इंदोर सारखं छोटंसं कोल्हापूर सारखं संस्थान असताना सुद्धा ज्या अहिल्यादेवी होळकरांनी हा संपूर्ण हिंदुस्थान माझा आहे, हा देश माझा आहे अशी भूमिका घेऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत विकासाभिमुख लोकाभिमुख कामं केली, त्यांच्या समाजाला कुठेतरी बाजूला ठेवण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून करता की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची बार्टी सारथी नावाची संस्था निर्माण झाली त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा शैक्षणिक खर्च असेल किंवा स्कॉलरशिप असेल हे मिळायला लागल्याने त्या माध्यमातून की त्या विद्यार्थ्यांना पुढचं उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत व्हायला आली. तशाच पद्धतीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं अशा पद्धतीची संस्था निर्माण व्हावी आणि धनगर समाजातला जो बेरोजगार आहे, जो आतापर्यंत आपण म्हणतोय की मेंढ्याच्या पाठीमागनं फिरणारा हा अडाणी समाज आहे, त्या अडाणी समाजाला कधीतरी शैक्षणिकच्या मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही आणणार आहे का नाही हा माझा या निमित्तानं आपणाला प्रश्न आहे. आर्थिक विकास महामंडळाची तुम्ही मागणी करता, त्या निमित्तानं नेमकं तुमच्या भूमिका काय असणार, तुम्ही काय करणार आहात?
आता आपल्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ आहे, परंतु त्याचबरोबर त्याला कोणत्याही पद्धतीचा निधी दिला नाही. जिल्हा लेवलला एखादं कार्यालय नाही, बसायला त्या स्टाफला टेबल खुर्ची नाही. अशा पद्धतीच्या सर्वच महामंडळांची दयनीय अवस्था असताना सुद्धा की आज मी असं धाडसानं म्हणतोय की ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा रेटा बघून की अण्णाराव पाटील आर्थिक विकास महामंडळ निर्माण केलं, तशाच पद्धतीचं मल्हारराव होळकरांच्या असेल किंवा यशवंतराव होळकरांच्या नावानं असेल की धनगर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण व्हायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाला की 15 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं काम केलं की ते कर्ज धनगर समाजाच्या युवकांना जर मिळालं, जो आज सोन्याचा अंड देणारा व्यवसाय म्हणजे मेंढपाळ व्यवसाय आहे, की आज 700 ते 800 रुपयानं किलो मटण झालेलं आहे. आणि बकऱ्याचं चांगलं मटण खाणाऱ्या खवयांची संख्या वाढली, पण तो बकऱ्याचा व्यवसाय कमी झालेला आहे. आज आमच्या गावामध्ये बघितलं तर 200 कुटुंब मेंढपाळ व्यवसाय करत होते, आज त्यातले फक्त 30-35 राहिले. का तर त्याला शासनाचं संरक्षण नाही. पूर्वी गायरानं मोकळे असायची, जमिनी पडीक होत्या, फिरवायला वाव होता. आता प्रत्येकाच्या शेतकऱ्यांना पण आपापल्या वाट्याला येणारं 10-15 गुंठे आहे ते काढलं, त्यामुळे चरायलाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ज्या चराईचा प्रश्न आहे ते फॉरेस्टवाल्यांनी वर्षानुवर्षे लागवड त्याच शेतात करून तोच खड्डा, तोच परत शेतकोटी वृक्ष लागवड म्हणायचं आणि मग त्यामध्ये शेळ्या मेंढ्या चरायला गायरानं सुद्धा बंदिस्त केली. त्यामुळे आमचा जो पारंपरिक व्यवसाय होता, उद्योग व्यवसाय होता, तो कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावर आलेला आहे. म्हणून करता आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आज मेनन सारखा एखादा उद्योगपती बंदिस्त शेळी पालन करतोय आणि त्यातनं कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर करतोय. तशा पद्धतीचं बंदिस्त शेळी पालन आमच्या युवकांना करता येईल. अन्य रोजगार आहेत, कुटीर उद्योग आहे, घोंगडी व्यवसाय आहे की जी घोंगडी मागाशी मी सांगितलं शाहू महाराजांनी महावस्त्र आहे म्हटलं की आज त्या घोंगड्याच्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक घरामध्ये घोंगडा असायला पाहिजे. अनेक डॉक्टर सांगतात घोंगड्यावर झोपल्यानंतर पाठीचा त्रास वगैरे तुम्हाला कमी होईल किंवा रक्ताचं सुद्धा मिश्रण आहे ते व्यवस्थित होईल. म्हणजे अशा पद्धतीचे डॉक्टरांचे सल्ले असताना सुद्धा की अशा पद्धतीचा जो मोडकळीस आलेला व्यवसाय तो पुन्हा गतीनं उभा राहील. आणि जे रोजगार नोकरीच्या पाठीमागला लागलेला तरुण आहे, कुठल्या तरी पुढाऱ्याच्या पाठीमागे मला नोकरी मिळेल ह्या आशेपोटी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागलेलं आहे, त्यांना जर अशा पद्धतीच्या आर्थिक विकास महामंडळामधून जर 10 ते 15 लाख रुपये जर मिळाले तर निश्चितपणानं या समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही किंवा त्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. आणि जी बेरोजगारी आहे, नको त्या व्यवसायाकडे आणि नको त्या राज्यकर्त्यांच्या लबाडीमुळे फसून जी लोक अडकवायला आलेले आहेत ते अडकवायची बंद होतील, आपापल्या कुटुंबामध्ये ती लोक सुखी राहतील असं या निमित्तानं मला वाटते. एक गोष्ट आहे, तुम्हाला हे माहिती आहे की एक 2-4 वर्षापूर्वी ऊस तोड मजुरांच्या करिता एक महामंडळ स्थापलं, उर्वरित वैधानिक विकास महामंडळ आहे. अनेक महामंडळ असे आहेत की ज्या महामंडळाला कार्यालय सुद्धा नाही. तशीच परिस्थिती आर्थिक विकास तुम्ही जी मागणी करताय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, तशीच परिस्थिती याची सुद्धा होईल. त्यानिमित्तानं म्हणजे तुम्ही नेमकी काय करणार आहात याच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ? आमची अशा पद्धतीची मागणी असेल की हा आर्थिक विकास महामंडळ डिक्लेअर करणं आणि एखादा अध्यक्ष नेमलं त्याला गाडी देणं, राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्र्याचा बोर्ड लावून फिरणं एवढ्यापुरतं ते मर्यादित असता कामा नये. तर त्याची जी काय तरतूद असेल, त्याच्यासाठी जे काय बँकांना निधी द्यायचा असेल किंवा त्याचा व्याज परतावा असेल ते देण्याचं नियोजन सुद्धा काय आहे ते ठरवायला पाहिजे. नाहीतर आता नको असणाऱ्या योजना शासन देते, लाडकी बहीण आता आठवते, लाडका भाऊ आता आठवतो, परंतु परंपरेनं 40-50 वर्षे मागणी करणाऱ्या लोकांना मात्र त्या पद्धतीनं डावलण्यात येतं. हे कुठंतरी व्हायला नसायला पाहिजे आणि त्याला पुरेसा निधी द्यायला पाहिजे. नाहीतर मग आम्ही परत एकदा जन आंदोलनाच्या भूमिकेमध्ये उतरणारच आहोत. म्हणजेच महामंडळ स्थापन करावं, पण महामंडळ केवळ एखादी इमारत आहे आणि मग महामंडळ स्थापन झालं म्हणजे फसवण्यासाठी महामंडळ नको. त्या महामंडळाला त्याच्या गरजेनुसार निधी उपलब्ध झाला पाहिजे अशी यांची मागणी आहे. मित्र, आता एक त्यांनी थोड्या वेळापूर्वी असं सांगितलं की जशा पद्धतीनं शासन केवळ ही फसवण्याची भूमिका करते, तर ही फसवण्याची भूमिका असू नये आणि याच्या विरोधात जे आंदोलन आहेत किंवा हे मूळचा पिंड यांचं आंदोलनाचं आहे, त्यामुळे ते म्हणतात की आम्ही या आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेकरता आणि त्याला पुरेसा निधी आणि स्टाफ वगैरे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही या म्हणजे नियोजनबद्ध असं एखादं आंदोलन चालवणार आहोत. नेमकं तुमच्या आंदोलनाची दिशा, दशा आणि कार्यक्षेत्र काय राहणार? तसं
महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना म्हणून आपण या बॅनर खाली काम करतो. मी आता या राज्याचा प्रमुख म्हणून काम करत असताना परवाच आमची आष्ट्यामध्ये राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की आज सांगलीमध्ये कालपासून तशी यात्रा सुरू, आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रा काढतोय. ती संपूर्ण जिल्हाभर फिरते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या महिना अखेरपर्यंत सगळ्या यात्रा पूर्ण होतील. आम्ही अहिल्यादेवींची तिथीप्रमाणे 1 तारखेला पुण्यतिथी आहे आणि कोल्हापूरमध्ये जे स्मारक उभारलेलं आहे त्या स्मारकापासून आपण त्या यात्रेची सुरुवात करतोय आणि त्या यात्रेच्या माध्यमातून आम्ही समाजाला जागृत करण्याचं काम करणार आहे आणि पुन्हा एकदा आपणाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही हे समाजाला पटवून देण्याचं काम या माध्यमातून करतोय आणि लवकरच आपल्या निदर्शनास येईल की हा समाज कशा पद्धतीनं आंदोलन करतोय आणि रस्त्यावर कशा पद्धतीनं उतरतोय. आज थोडंसं आंदोलनाची दिशा, थोडंसं आरक्षण हा विषय म्हणल्यानंतर हे सरकार देतच नाही अशा पद्धतीची भूमिका निर्माण झालेली आहे. परंतु देत नसलं तरी आम्ही पण घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही ही सुद्धा भूमिका आज शासनाला कळायला पाहिजे. म्हणून करता अशा पद्धतीने आम्ही 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर पर्यंत अशा पद्धतीने आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यात्रा काढतो. ही यात्रा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते आणि या यात्रा संपन्न झाल्यानंतर आम्ही एक विभागीय अशा पद्धतीचं मेळावा किंवा परिषद येणार आणि त्यामध्ये सुद्धा पुढील दिशा आंदोलनाची आक्रमक दिसणार आहे. कारण मागच्या 5-10 वर्षापूर्वी आम्ही टक्कर आंदोलन घेतलं होतं. मी स्वतःचं डोकं फोडून घेतलं होतं आणि या कलेक्टर ऑफिसच्या स्वराज्यच्या बोर्डावरती आम्ही डोकं आपटून घेतलं आणि त्या ठिकाणी अण्णासाहेब डांगेंनी कलेक्टर ऑफिसला सांगलीला डोकं फोडून घेतलं. म्हणजे अशा पद्धतीनं आत्मक्लेश आंदोलन आम्ही केली. पण भविष्यामध्ये जर शासनाला अशा पद्धतीची जाग येत नसेल तर देवाला सुद्धा आज दह्या दुधाचा अभिषेक चालत नसेल तर रक्ताचा अभिषेक घालायला सुद्धा मल्हार सैनिक इथून पुढच्या काळामध्ये सज्ज आहे असं या निमित्तानं मी सांगेन. मित्रो, ही गंभीर चर्चा आहे. शासनानं सुद्धा हे गंभीर घ्यावं. या धनगर बांधवांनी संघटितपणे या सगळ्या मागण्यांच्यासाठी नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहावं. तरच या सगळ्या मागण्यांचा कुठेतरी पाठपुरावा होईल आणि या मागण्या मान्य होतील. आज जशा पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगवेगळ्या संपूर्ण राज्यभर आंदोलन होत आहेत, प्रबोधन यात्रा निर्माण होत आहेत, तशाच पद्धतीची ही एक अहिल्यादेवी संदेश यात्रा ही संपूर्ण देशभर नव्हे राज्यभर हे काढतायत. तर यांच्या या कार्याला आपण सुयश चिंतूया. त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे आर्थिक विकास महामंडळ धनगर समाजासाठी मंजूर व्हावं आणि त्यांचं एसटी प्रवर्गात त्यांचा समावेश व्हावा यासाठी या सत्ताधारी राज्यानं त्यांना मदत करावी अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करून मी थांबतो. साहेब नमस्कार, धन्यवाद. माझा हा पॉडकास्ट आपण याच्यावरती आपण जरूर कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्ते.